आणि बातमी आहे आषाढी वारी संदर्भात। आळंदीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 29 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। माऊलींची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान करेल त्या रथाच्या चकाकीचं काम देखील आता पूर्ण झालंय। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण होत आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर माऊली ज्या रथामध्ये विराजमान होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतात त्या रथाला चकाकी देण्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचे टायर्स असतील किंवा अन्य पाटे असतील याची देखील चाचणी झाली आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं की ज्या माऊलींच्या पादुका ज्या पालखीमध्ये असतात त्याला देखील या ठिकाणी चकाकीचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याचं सारं व्यवस्थापन पाहणारे व्यवस्थापक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल कशा प्रकारे ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आली? जे आपल्याला दरवर्षी रथाचं काम करायला लागतं ते आपण संपूर्ण रथाचं काम केलेलं आहे। सर्व्हिसिंग असू द्या, सगळ्या गोष्टी पाट्याचा असू द्या, सगळे संपूर्ण काम आपण रथाचे केले। जे आपल्याला करायला लागतं ते आपण काम केलेले आहे। आपल्याला इथून पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही, आपण त्याची पूर्णपणे खातेदारी घेतलेली आहे। 2 रथाच्या ट्रायल झालेले आहे, एक भक्तिनवस्ते इसरंदवड आपले चाकण घाट काल ट्रायल झालेले आहे। त्यामुळे इथून पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही याची आम्हाला खात्री आहे। आता पण तरी काही लागलं तर आम्ही त्यासाठी साहित्य आणि 2 आम्ही संघ फिटर असतात ते आम्ही संघ घेतलेले आहे। आपण पाहिलं तर याच रथाची जी चाचणी जी आहे ती देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे।